ते बोलत होतो हे तुमचे ड्रायव्हर आहे. गाडी हाणतात मित्रच आहेत ते. हा. ड्रायव्हर आम्ही म्हणत आम्ही सगळे मैत्रच असते. नाही हे मैत्रीचाच खेळ आहे सगळं मैत्रीचा खेळ. हा. एकजुटीचा खेळ आहे, मैत्रीचा खेळ आहे हा. मग तुमच्यात कसं म्हणजे कसं जमतं ते आता सोडताना? गाडी आम्ही जुपाई घेतली, सगळी गाडी म्हणजे आम्ही दोन्ही बैल जुपली. जर पट्टीवर धावपट्टीवर आम्ही गाडी आणली तर ड्रायव्हर बसला, ते आमचं एक समीकरणच असतं. एकमेकांना नजर असते. इशाऱ्याची पद्धत असते किंवा आवाजाची पद्धत असते, त्या पद्धतीने आम्ही एकामेकाच्या इशाऱ्यावरती गाडी सोडतो. तुमच्या आत्तापर्यंतच्या म्हणजे जेवढं घाट तुम्ही झाले तुमच्या इथं आवडीचा घाट असा कुठला म्हणजे तुम्ही गाडी सुट्टी केली? बरेचसे आवडीचे घाट असे तसे म्हणायला गेलं तर बरेच. आमच्या गावातला एक किवळ्यातला आहे, आता 23 तारखेला घाट आहे. म्हणजे भरपूर म्हणजे जास्त जोरात घाट भरतो तो एक घाट मला खूप आवडतो. केवळ्याचा बक्षीस जास्त असतं आणि फुल पब्लिक असतं आणि बऱ्याचशा गाड्या येतात, पूर्ण महाराष्ट्रातून गाड्या येतात. आता आपण महाराजची जी बाईट घेतली ते पण येतात, ते असे लांब लांबून येतात. मग त्याची तयारी कशी असणार तुमची आता? तयारी आता चालू आहे. म्हणजे कुठले बघेरा बरोबर कोण आहे? तर बघा ते नाही सांगू शकणार. विजू शर्ट सांगते. ते सगळे त्यांच्याकडे नियोजन आहे आमच्या. ठरलेलं नाही. हा, ते अजून ठरलेलं नाही. आता आजचं नियोजन आहे ते आम्हाला माहिती. आणि हमखास पार पाडलं. आता आपला माऊली आणि सर्जा पहिले पळायचे, तर सर्जा बैल त्यांचा होता आणि माऊली ही म्हणजे अपराजितीय गाडी होती. सर्जा मधल्या काळामध्ये आजारी झाला आणि ज्या वर्षी ती गाडी कंटिन्यू 1 नंबरमध्ये होती त्या वर्षी ह्यांच्या गावामध्ये केवळ्याला माऊलीला पळायचं होतं. मग बैल कोणता पळवणार? मग त्यावेळेस बक्कासूर आणि माऊली तिथं पळाले होते दोन्ही. आणि माऊली सलग आता 5 वर्ष तिथं 1 नंबर झाला. माऊलीची बकासूर जुळणी कशी झाली? बगीराचं हे आपलं दुसरं वर्ष आहे. हा. म्हणजे तिथं 3 वर्ष सलग जे येईल त्यांना ट्रॅक्टर आहे, तर दुसऱ्या वर्षासाठी मामांच्या नावाने एक गाडी करायची, आमच्या समीरांना शेलारांच्या नावाने तिसऱ्या वर्षाला एक गाडी करायची, पुन्हा एकदा मैत्रीचा खेळ. वडिलांच्या नावाने तिसऱ्या वर्षाला आणि दुसऱ्या वर्षाला अशी गाडी म्हणजे करायची. पुन्हा मैत्रीचा खेळ सगळा. त्याच्यामुळे ते सर्व जुळवा अजून सुरू आहे, जसं होईल तसं करणार. तर हा पूर्ण जो खेळ आहे, सुखाभाऊ इथे या 1 मिनटं. हा जो खेळ आहे हा ड्रायव्हर असेल आणि सुट्टी मेकर असेल त्यांच्यावर खरा खेळ आहे. आणि ते आमचे एकदम घरातले सुखदेव महाराज टेमगिरे, ते महाराष्ट्राचे म्हणजे लाडके सुट्टी मेकर अशी त्यांची ओळख आहे. ते गटाला देखील असतात आणि सेकंद गटालाही येतात आणि 4 बैलीला देखील असतात. ऑलराऊंडर आहे. ऑलराऊंडर आहे, म्हणजे आज काय त्यांच्या हातानं सुट्टी फेल नाही झालेली. त्याच्यामुळं खरं जे योगदान आहे ते सुट्टी मेकरांचं योगदान आहे आकाश भाऊ वैराट आणि सुखदेव टेमगिरे. ही तुमची जोडी आहे म्हणजे सुट्टी मेकर तुम्ही जे आहे. बैलांचं त्यात पण खूप योगदान असतं. म्हणजे कसं तुमचे कसे ट्युनिंग जमतं बैलांचं तुमचं? कला लागते, कला असल्याशिवाय आणि बैलावर जीव जीव आहे. ते तुमचं एक बरोबर ओळखतात. बैल ओळखतात आम्हाला, आम्ही धरला की बैल ओळखतो की हा कोण आहे माणूस सोडणार. आणि तो एक खेळ आहे सगळ्यांची एक नजर होती. म्हणजे किस्सा आहे समीकरण खजुळायला लागतं. हा. कसं आहे आता बैल जानवर आहे, ते बोलू शकत नाही, पण त्याच्या ह्याच्यावरून सगळं कळतं. आता कळतं म्हणजे त्याच्यावर एक भावना त्याच्या सगळ्या समजतात. त्याच्यावरती पण एक किस्सा आहे म्हणजे माग होतो बैल असा धरताना, त्याच्या भावना सगळ्या समजतात आम्हाला. समजतात पुढं मागं त्याला निशाणाकडे लक्ष असतं त्यांचं. हो, त्याचं लक्ष असतं खूप. म्हणजे तो एक किस्सा आहे म्हणजे बकासूरचा की तो बकासूर निशाणावरकडे पाहत असतो. निशाण पडलं, मोहित शेळचं लक्ष नव्हतं त्यावेळी, पण बकासूर त्याला हात सोडून गेला. म्हणजे हे जे म्हटले की त्या जनावरांना सुद्धा कळतं, हो, मग तो त्याचा एक भाग आहे त्याला माहिती आहे आता आपल्याला पळायचंच आहे. आणि त्यासाठीच आलाय तो. आणि नंबर करायचाच आहे. तरच पाहू ना, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला नाद कसा लागला? आज ते 2 नंबर घाटाचा राजा आहेत. हा, मग तुम्हाला नाद कसा लागला ते सांगा पहिलं. त्यांच्या हातात द्या माहिती घ्या. तुम्हाला पहिला नाद कसा लागला काय? वडिलांपासूनच नाद आहे. सर्जा बैल आमचा पडत होता. हा, मग त्याने खूप नाव केलं सर्जानी. सर्जा आणि माऊली अपराजित जोडी होती आमची दोन्ही यांचं विजू शर्ट त्यांचा. सर्जा काही काळ आजारी असल्यामुळं घरी, माऊली चालू आहे. मग अजून धावण्याला कुठली कुठली बैल आहे? जुगार म्हणून एक आता 2 नंबर घाटाचा राजा आहे तो. जुगार आणि सुंदर म्हणून आहे. ते दोन्ही 2 नंबर घाटाचा राजा आणि 1 नंबर घाटाचा राजा बगीर आहे. वगैरे आहे. पण तुमच्या म्हणजे याच्यामध्ये सर्वात तुम्हाला आत्तापर्यंतची बारी कुठली आवडली? सर्जन माऊलीची खामशेटमध्ये आम्हाला जी बारी लय म्हणजे आमची एकदम अशी इरशिरीची बारी झाली तिथं. जोरात झाली, जोरात झाली आमची. सर्जन गोलाला सुधारला. गुलाला सेकंद तोड कार्यक्रम आमच्या त्या गाडीने केला होता. कामशेतचं जे पब्लिक आहे ते एकदम म्हणजे घाटाच्या आतमध्ये पब्लिक उभं असतं आणि ते पब्लिक तोडून बारी करणं हे सगळ्यात कठीण काम असतं. आणि आमचं गाव करंजगाव, परंतु आम्ही राहायला कामशेतलं आहे, त्याच्यामुळं आमच्या
कर्मभूमीच्या ठिकाणी शर्यती आणि त्या ठिकाणी त्यांनी 1 नंबर घाटाचा राजा आणि 1 नंबर फायनल केली. ते म्हणजे सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता. सर्वांनी उड्या मारल्या त्या. त्या ठिकाणी आम्ही सुट्टी मेकरला गाडी त्याच घाटात आम्ही करून गिफ्ट केली होती. डायरेक्ट हां, सुखदेव टिमगिरी. यांना वा वा. म्हणजे ही असती खरी प्रेम म्हणजे जिगर, कारण त्याच्यावर सगळा खेळ होता आणि तुम्ही पण मनाचा मोठेपणा दाखवला की जी गाडी मिळाली ती त्यांच्या ताब्यात देऊन टाकली. काय सांगाल तुम्ही? नाही सांगू शकणार ना तुम्ही. अहो तुम्ही त्यांना विचारा. पाहुणा झाले, दिसायला रांगडा आहे पण बोलायला जरा लाजरा आहे. सगळं बोल. काय सांगाल तुम्ही? या पाहुण्याने मनाचं मोठेपण केलं आणि त्यावेळी ती गाडी गिफ्ट दिली यांना. काय क्षण होता तो? तो जो क्षण होता त्यांना स्वतःलाही माहीत नव्हतं की आपल्याला 2 व्हीलर गिफ्ट म्हणून मिळणार आहे आणि आम्हालाही माहीत नव्हतं की तिथं आपलं 1 नंबर फायनल होणार आहे. ती खरी जी त्यांना दिलेली आहे गाडी, ती माऊली आणि सर्जेने दिलेली आहे. त्या गाडी जुळवण्याचं जे योगदान आहे ते आमचे मेहुणे समीरांना शेलार यांनी ते नियोजन केलेलं होतं आणि त्यांनी स्वतः ती गाडी त्या ठिकाणी आणलेली होती. आणि जी सुट्टी झालेली होती म्हणजे पापणी लवत नाही तर ती सुट्टी झालेली होती, हातातलं घड्याळ होतं. त्याच्यामुळे ती इतकी आकर्षक बारी झाली की आजही ती आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर असते, आणि बैलगाडा शोकानीच्या स्मरणात राहिली स्मरणात राहिली. त्यामुळे ते गाडी ज्या क्षणाला भेटली त्या 1 सेकंदामध्ये लगेच त्यांना तिथं जागेवरच गिफ्ट दिली. म्हणजे पाहुणं काय वाटलं त्यावेळी तुम्हाला असं का देताना गाडी गिफ्ट करावी? असं काय वाटलं नाही त्याचा गाडी गिफ्ट करताना. एक बैलांवरचं प्रेम त्याचं कंटिन्यू, त्यामुळं आम्ही त्यांना गाडी गिफ्ट करून टाकली. दोन्ही बैलांवरचं प्रेम होतं त्यांच्यावर. आणि मेन जुळवणी सगळी समीरांना शेलार आणि सुखदेव टेमगिरी हे दोघंच करायचे त्या दोन्ही बैलांचं नेहमी. सुखदेव अण्णा शेलारांविषयी तुम्ही काय सांगाल? समीरांना शेलार म्हणजे त्यांनी बैलांवरती खूप प्रेम आहे त्यांचं. बकासूर हा जो बैल आहे, जो बैलगाडा क्षेत्रामध्ये देव मानला जातो, मध्यंतरी माऊलीबरोबर जेव्हा पळवला त्यांनी 8वा का 9वा हिंदकेसरी झालेला होता. थार गाडी मिळालेली होती आणि त्या मैदानातनं त्यांनी शब्द दिला का आपल्याला सेकंद गाठाला माऊलीबरोबर पळू बिजनेस काय अडचण नाही. ते बोलले म्हणजे मोहिल शेठ म्हणजे ते अण्णांनी बकासूरला शिकवलेलं आहे. अच्छा. त्यांनी नंतर तिथं मुलाखतीत पण स्वतः सांगितलेलं होतं की बकासूरला अण्णांनी शिकवलेलं आहे. आणि नंतर माऊलीचं वगैरे जे आपल्या बाऱ्या आहेत ती म्हणजे अविरत जुगलबंदी. आत्तासुद्धा जी बारी पळाली आपली ती समीरांनाच्या वडिलांच्या नावानेच पळाली. त्यामध्ये सगळ्यांचं आमचं जे काही हा सगळा खेळ मैत्रीचाच खेळ आहे विशेष. म्हणजे आतापर्यंत ऐकतोय सगळं मैत्रीचे. एकमेकांची बैल जरी तिथं असली नसली तरी सगळे त्याच आवडीने त्याच आनंदाने बैलाच्या मागं उभे असतात. भैरवनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.